सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। नरक चतुर्दशी ह्याविषयी आज आपल्याला सांगणार आहे। सकाळी सकाळी अभ्यंग स्नान चंद्र उदयाच्या आधी का करावे ह्याच्या मागची कथा आज आपल्याला सांगणार आहे। नरकासूर नावाचा दैत्य खूप माजला होता आणि त्याने 16,100 मुली त्याच्या बंदित होत्या। एवढा दुष्ट राक्षस अत्याचार चालवला होता त्या दैत्याने। त्याचं नाव भौमासूर असंही एक होतं। एवढा दुष्ट राक्षस इंद्र कंटाळून गेला। काय करावं या दैत्याचं काहीही समजत नव्हतं। सगळ्या देवांना त्रास देत होता। मग इंद्र एकदा ब्रह्मदेवाकडे गेले आणि सांगितलं, ह्या दुष्ट राक्षसाची कुंडली काढा, हा कधी मरणार, कोणाच्या हातून मरणार हे असं एकदा बघा तुम्ही। ब्रह्मदेव बोलले, हा राक्षस कोणाच्याही हातून मरणार नाही, हा असाच त्रास देईल। भगवंताने अवतार घेतलेला आहे आणि तो भगवंत आता द्वारकेमध्ये राज्य करत आहे। तुम्ही तिथे जा आणि त्या श्रीकृष्णाची मदत मागा, हेच तुम्हाला योग्य राहील। इंद्रदेव तिथून तात्काळ उठले आणि गुजरातमध्ये द्वारका नगरी श्रीकृष्णाने रचलेली आहे आणि तिथं श्रीकृष्ण भगवान राज्य करत आहेत। ते द्वारकाधीश नावाने ओळखल्या जातात। भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतलेला आहे आणि तिथे इंद्र पोहोचले। इंद्रदेव तिथे आले आणि श्रीकृष्णाला नमस्कार केला। इंद्रदेव सांगतायत, त्या भौमासुराने एवढा उत्पात माजलेला आहे का माझा मुकुट त्याने हिरावून नेलेला आहे आणि आदिती मातेचे कुंडले पण त्या नरकासुराने नेलेले आहेत। देवा काहीतरी करा आणि त्या नरकासुराला मारा। इंद्र स्तुती करताय, देवा तुझ्याशिवाय आम्हाला कोणी नाही, तू भक्त वत्सल आहेस। आईने जरी लोटून दिलं तरी पण ते बाळ तिच्याकडंच धावून येतं। त्या प्रकारे देवा तू काहीतरी कर आणि त्या दुष्ट राक्षसाला मार, मी तुला शरण आलेलो आहे। इंद्राचं वचन ऐकून देवाला हसू आलं। मी याच्यासाठीच तर अवतार घेतलेला आहे। आणि त्यांनी तोरेनं यादव सैन्य जमा केलं आणि देव तोरेनं त्या नरकासुराला मारण्यासाठी निघाले। तेवढ्या सत्यभामा, देवा मला पण यायचं आहे। नाही ग सत्यभामे, तू काय करणार तिथे? तिथे ऊन वारा युद्धाच्या ठिकाणी चांगलं नसतं, तिथू कशी राहणार? ते युद्ध आहे आणि युद्धाच्या ठिकाणी तू मूर्छित पडशील, तू येऊ नकोस। सत्यभामा म्हणते, देवा तुमचे मी आजपर्यंत पराक्रम ऐकलेले आहेत, पण आज मी डोळ्याने पाहीन असं मला वाटतं। मी गरुडाच्या मागे तुमच्या मागे लपून राहीन, पण मला येऊ द्या। तिथे बाणावर बाण चालत आहेत आणि युद्ध करताना लोक वरडतायत, मोठमोठ्याने आवाज होतो, तो तुला कसा सहन होणार? ते का मंजूळ गायन आहे? म्हणून तू येऊ नकोस। देवा तुम्ही असल्यावर मला कशाची भीती? मी येणार आहे। श्रीकृष्णाला पुढचं भविष्य माहिती होतं। स्त्री युद्धाशिवाय भौमासूर मरणार नाही हे लक्षात घेऊन श्रीकृष्ण सत्यभामेला घेऊन निघाले। श्रीकृष्ण भगवंत सत्यभामेला गरुडावर बसवलं पाठीमागे आणि निघालेले आहेत। यादव सैन्य सोबत घेतलेलं आहे आणि त्या दैत्यपुरीमध्ये प्रवेश केला। श्रीकृष्णाने त्या दैत्यनगरीत प्रवेश केला। 7 दुर्ग होते। श्रीकृष्णाने बघितल्यास ते अंबराल भिडून गेल्या, म्हणजे उद्ध्वस्त झाले। आणि तो एवढा महान प्रतापी होता का 16,100 कन्या त्याने त्याच्या बंदीत टाकलेल्या होत्या। त्या नरकासुराने काय केलेलं आहे, 16,100 स्त्रिया एवढ्या सुंदर, मदन वाळून टाकावा एवढ्या रंभा लबी माग पाडणाऱ्या अशा स्त्रिया त्या, आणि त्यांच्याशी लग्न करू पाहत होता। त्यांनी त्याच्या स्वतःच्या घरामध्ये एवढ्या स्त्रिया कोंडून ठेवलेल्या होत्या। पण तेवढ्यात श्रीकृष्ण भगवंत गेले आणि त्याच्या नगराला पूर्ण वेढा घातलेला आहे।
श्रीकृष्णाने त्या नगराला वेढा घातलेला आहे. तेवढ्यात त्याला समजलं का इंद्राचा कैवारी श्रीकृष्ण भगवंत आलेला आहे. त्याला थरकाप सुटला, पण तरी पण तो सैन्य जमा करून युद्धासाठी तयार झालेला आहे. आता श्रीकृष्णाचं आणि भौमासुराचं युद्ध चालू झालेलं आहे आणि ते रणवाद्ये वाजायला लागलेले आहेत. स्वर्गातले देव इंद्र हे विमानात बसून मजा बघतायत. कृष्ण आणि भौमासुराचं युद्ध चालू झालेलं आहे आणि ते सैन्य का आपला स्वतःचा विचार न करता आपापल्या स्वामीसाठी लढतायत, युद्ध करतायत. सारथी पण चतुर आहेत. ते रथ कसा वळवायचा, काय करायचं ते बरोबर त्यांच्या परीने सगळेजण युद्ध करायला सुरुवात केलेली आहे. यादवाचं सैन्य भौमासुराच्या सैन्यावर तुटून पडलेलं आहे आणि छत्र चामरे सगळं तोडून त्यांचा वध करून त्यांचं रक्त गंगेला मिळालेला आहे. एवढा युद्धाचा हाहाकार चालू झालेला आहे आणि तेवढ्यात तो भौमासूर घाबरला आणि चंचलपणे श्रीकृष्णाकडे धाव घेतलेली आहे. बाणाचा वर्षाव चालवलेला आहे त्या भौमासुराने. एवढा वर्षाव चालवला का जसा पाऊस पडतो ना तसे त्यांनी ते बाण सोडलेले आहेत. हे बघून श्रीकृष्णाने स्वतःचं धनुष्य तयार सज्ज केलं. तेवढ्या सत्यभामा म्हणते, ते धनुष्यबाण माझ्या हातात द्या. सत्यभामेने धनुष्यबाण हातात घेतलेला आहे आणि ती दोरी कानापर्यंत ओढली आणि बाणावर बाण सोडायला सुरुवात केली. सत्यभामेने बाणावर बाण सोडायला सुरुवात केलेली आहे. तेवढ्यात ते भौमासुराचे सैन्य आश्चर्यचकित झाले का हे काय नवल वर्तलं का ती एवढी कोमल सत्यभामा आणि ती युद्ध करते. सगळे चकित झाले आणि तो भूमिपुत्र भौमासूर तो पण चकित झाला. आता मी स्त्रीवर शस्त्र तरी कसं उचलू म्हणून तो भ्रमात पडलेला आहे. भौमासूर बोलतो, अरे गवळ्याच्या कार्ट्या, तुला कसं समजत नाही, बाईला पुढे घातलेले आहे आणि तू मागं लपून बसलास. पण तुला काय वाटतं, मी तुझ्या पत्नीसह तुझा वध करीन. आणि त्याने अग्निअस्त्र त्या श्रीकृष्णावर सोडलेलं आहे. त्या भौमासुराने अग्निअस्त्र सोडलेला आहे. ते बघून श्रीकृष्णाने सत्यभामेला पाठीशी घातलं आणि श्रीकृष्णाने पर्जन्यास्त्र सोडलं आणि तो अग्नीला शांत केलं. जसं आपण भगवंताच्या जर भक्तीत राहिलो, सत्संगात राहिलो तर काम क्रोध हे सगळं इतळून जातं त्याप्रमाणे. आता नरकासुराने वायुअस्त्र सोडलेलं आहे. नरकासुराने वायुअस्त्र सोडलं तर श्रीकृष्णाने पर्वतास्त्र सोडलेलं आहे. पर्वतास्त्राने ते वायू सगळा कोंडून घेतलेला आहे आणि ते पर्वताच्या पर्वत त्या दुष्टांच्या अंगावर पडतायत राक्षसाच्या. तेवढ्यात नरकासुराने वज्रास्त्र सोडून त्या पर्वताचं पीठ केलेलं आहे. असं ह्या दोघांचं युद्ध चालू झालेलं आहे. आता श्रीकृष्णाने सुदर्शन चक्र करंगुळीमध्ये धारण केलेला आहे. लखलखीत उजेड झालेला आहे सगळीकडे आणि ते सुदर्शन चक्र नरकासुराच्या मानेवर बसून त्या नरकासुराचा वध झालेला आहे. गोपाल कृष्ण महाराज की जय. आणि ते सुदर्शन चक्र परत करंगुळीमध्ये येऊन बसलेला आहे. अश्विन महिना वद्य चतुर्दशी 3 प्रहर रात्र चंद्र उदय ह्या टायमाला श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला. श्रीकृष्ण भगवंताने असा वर दिलेला आहे का जो नरक चतुर्थीच्या दिवशी चंद्र निघायच्या नंतर आंघोळ करेल तो दरिद्री होईल आणि दुष्ट दुराचारी होईल. म्हणून नरक चतुर्थीच्या दिवशी चंद्र निघायच्या आधी आंघोळ करणे हे खूप महत्वाचे आहे. त्या नरकासुराचा वध केला आणि श्रीकृष्ण भगवंत आता त्या नरकासुराच्या नगरामध्ये प्रवेश केलेला आहे. तेवढ्यामध्ये मोठे मोठे महाल दिसलेले आहेत भगवंताला आणि त्या महालामध्ये 16,100 स्त्रिया बंदीत टाकलेल्या बघितल्या. स्त्रियांनी श्रीकृष्णाला बघितलं
आणि कोटी मदन वळून टाकावा असा तो श्रीकृष्ण त्यांनी बघितला आणि त्या शरण आल्या, भगवंता आमचा उद्धार करा, आम्ही तुम्हाला शरण आलोत. तो दयाळू मायाळू भगवंत त्याने त्या स्त्रियांचा उद्धार केला आणि सैन्यासह त्या स्त्रियाला द्वारकेला पाठवून दिलेला आहे. त्या स्त्रिया मनात म्हणतायत का खरोखर तो नरकासुर आमचा बापच होता का, त्यांनी आमचं कन्यादानच केलेलं आहे, भगवंताची भेट करून दिलेली आहे. खूप आनंदी झालेल्या आहेत त्या कन्या आणि द्वारकेला रथात बसून गेलेल्या आहेत. तेवढ्यामध्ये नरकासुराची पत्नी आपल्या मुलाला घेऊन भगवंताला शरण आली. मुकुट कुंडले भगवंताच्या स्वाधीन केले. मग भगवंत प्रसन्न होऊन त्या भगदत्त नावाचा पुत्र नरकासुराचा त्याला राज्याभिषेक केला आणि क्रीट कुंडले त्या इंद्राच्या स्वाधीन केले. नरकासुराची कथा नक्की ऐका. आजकालच्या तरुण पिढीला कथा ऐकण्याची खूप गरज आहे आणि त्या नरकासुरासारखं वागू नका. श्रीकृष्णाला अवतार घेण्याची गरज पडली नाही पाहिजे. शिवाजी महाराजासारखं वागा हीच विनंती आहे.